एक दिवस गुगल मॅपवर फिरायसाठी नवीन जागा शोधत होतो आणि तिथं एका जागेवर नजर गेली. मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र. मनात विचार आला, काय खरंच असं काही महाराष्ट्रामध्ये आहे? आणि मग आम्ही ठरवलं हे मिनी काश्मीर अनुभवायचं आणि निघायचंच. जसं जसं आम्ही शहराच्या गजबजाटामधून बाहेर पडत होतो तसं तसं धुक्याच्या कुशीत हरवलेलं एक वेगळंच जग उलगडत चाललं होतं. घाटांची ते वळणं, काही क्षण भीती देणारी, तर काही इतकी सुंदर की तिथे थांबून वेळेलाच थांबवावं असं वाटायचं. आणि त्या थंड वाऱ्याचा सुगंध तो AC मध्ये नाही तर फक्त निसर्गाच्या मिठीतच मिळतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त एक डेस्टिनेशन नाही तर एक प्रवास आहे, एक वेगळी जर्नी आहे. कारण तुम्हाला इथे वेगवेगळे फार्म्स पाहायला मिळणार. त्यात स्ट्रॉबेरीचे फार्म्स तर उत्तम, म्हणजे या पर्वतरांगांवरती आणि थंड हवेच्या ठिकाणावरती स्ट्रॉबेरीचे फार्म्स नक्की पाहण्याजोगे आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला ज्ञात आहे का महाराष्ट्रातूनच 50%हून अधिक स्ट्रॉबेरी ही एक्सपोर्ट होत असते पूर्ण भारतामध्ये. वेलकम टू तापोळा. म्हणजे इथे आल्यानंतर भासच होतं की मिनी काश्मीर का बरं म्हटलं जातं. कारण या तपत्या अशा उन्हाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही किती थंड असं वातावरण आहे. कसल्याही प्रकारचा उन्हाचा भासच इथे होत नाही तुम्हाला. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की डेस्टिनेशन नाही तर एक जर्नी आहे. जर्नी यासाठी की तुम्ही सर्वात मोठा एक प्रवास गाठून येता. जेव्हा सह्याद्रीच्या डोंगरांतून तुम्ही प्रवास करता, नद्या खोऱ्या बघता आणि त्यानंतर झाडाझुडपातून तुम्ही आतमध्ये येता, महाबळेश्वरला क्रॉस करता, एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो. आणि घाटामधून गाडी चालवल्याचा जो एक्सपिरियन्स आहे सह्याद्रीचा, तो खरंच त्यातल्या त्यात मध्येच स्ट्रॉबेरीच्या फार्म असल्यामुळे तुम्हाला स्ट्रॉबेरी ज्युसेस, चायचे स्पॉट्स, वेगवेगळे नाश्ता स्पॉट्स, टी स्टॉल इथं पाहायला मिळतात या घाटांवरती, जिथे बसून तुम्ही उत्कृष्ट असा व्ह्यूसुद्धा उपभोगू शकता. आणि नव्याने सुरू झालेलं आहे आत्ता टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेलं तर अनएक्सप्लोर्ड सुद्धा आहे. आणि यांचं प्रमुख आकर्षण म्हणजे ही नदी, जिथे तुम्ही स्पीड बोटिंग करू शकता, कायाकिंग सुद्धा करू शकता आणि विविध ठिकाणी इथे आपल्याला पिकनिक स्पॉट, टेंट कॅम्पिंग सगळंच पाहायला मिळतं. आणि शेवटी आम्हाला पुढच्या शहरात निघायचं होतं आणि आमच्या समोर दोनच पर्याय होते. एकतर तळ्याभोवती वळसा घालत जायचं किंवा कार थेट बोटीत चढून पाण्यावरून समोरच्या किनाऱ्यावर पोचायचं. आणि आम्ही दुसरा पर्याय निवडला. कार बोटीत चढवली गेली आणि तो क्षण आमच्यासाठी एकदम नवीन अनुभवच होता. पहिल्यांदाच असं काही पाहिलं जिथे एखादी गाडी नदी पार करताना बोटीमध्ये जावं लागेल. आणि टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेलं आहे, नव्याने सुरू झालं आणि अनएक्सप्लोर्ड आहे, तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आणि जेव्हा पुन्हा गुगल मॅप उघडलं मनात एकच विचार आला, पुन्हा कुठं मिळणार मिनी काश्मीर सारखा अनुभव, ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये.